नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लोंढे सरांच्या ओम सरस्वती कोचिंग क्लासेसमध्ये. आपल्या दोन शाखा आहेत, ज्योतिबावी आणि कोळकी फलटण येथे. तर आज आपण पार्ट 2 व्हिडिओ पाहणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्लास 9 चा. ओके, मॅथ्स 2 चा पाहणार आहे. पार्ट 1 व्हिडिओ आपण याच्याआधी बनवला आहे. सो पार्ट 2 व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन 5 आणि 6 बनवणार आहे, जेणेकरून आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट होऊन जाईल. सो पाहूया क्वेश्चन 5 बघा. राइट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन with reference to the figure given below. आता एक फिगर दिले तुम्हाला, एक नंबर एक लाइन बनवून दिली आहे, त्याचे पॉइंट दिले आहे. पॉइंट बी, पॉइंट एस, पॉइंट आर, बी, पॉइंट सी. आता याच्यावर काही क्वेश्चन तुम्हाला विचारले आहे, त्याचे आन्सर्स आपण आता बघूया. सो पहिला क्वेश्चन काय विचारलाय, राइट द नेम्स ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आरपी. रे आरपी जो आहे याची ऑपोजिट रे आहे. आता ऑब्वियसली स्टुडंट, समजा मी म्हणतो की आरपी ही रे आहे, आता याची ऑपोजिट कोणती आहे ना, या डायरेक्शनला असते. ओके, तर या डायरेक्शनला जे असणार त्याचं ऑपोजिट रे. तो इथं बघा, रे ऑपोजिट आपल्याला आर कोणती आहे, आरपी. आरपीची ऑपोजिट रे चेक करायचे. तर या बाजूला या दिशेने या डायरेक्शनला जे रे आहे ते आपल्याला यायचे. तर एक कोणता रे, आर एस आहे ना, आणि रे आर डी द्यायचं. रे आर एस अँड रे आर डी. ओके, सो हे झाले तुमचे ऑपोजिट रे. पुढे क्वेश्चन नंबर 2, राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. आता तुम्हाला इंटरसेक्शन सेट लिहायचे पहा. आता स्टुडंट्स, आपण क्लास 9 मध्ये फर्स्ट लेसन जो आहे सेट लेसन, त्यामध्ये हे सगळे सेट लेसन मध्ये या गोष्टी आहेत. इंटरसेक्शन सेट, युनियन सेट, युनिव्हर्सल सेट, सबसेट, त्यातला काही भाग इथे विचारलाय. आता ते न्यूमरिकल्स आहे, मॅथ्स 1 मध्ये न्यूमरिकल्स आहे. इथं तुम्हाला थोडंसं काय करायचं, जॉमेट्रीचा सेन्स यूज करून सॉल्व्ह करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे इंटरसेक्शन सेट काय असतो, की जो सेट कॉमन घटक दाखवतो, कॉमन एलिमेंट, द सेट विच शोज कॉमन एलिमेंट इज कॉल्ड इंटरसेक्शन सेट. सो आपल्याला कॉमन एलिमेंट चेक करायचं आहे पीक्यू आणि पीआर मधला. आता पीक्यू बघा, पीक्यू ही आहे रे. ओके, या रेषला आहे पीक्यू, पी इथं मी घेतो, क्यू घेतो, आणि पीआर आहे या रेषला आरपी. आरपी आहे इथे, अंडरस्टूड. आता या भागामध्ये कॉमन कोणता एलिमेंट आहे, इथं हा पॉइंट कोणता आला, पी आला. सो पॉइंट पी हा तुमचा झाला कॉमन एलिमेंट. सो आपण या लिहू कसं करू शकतो, की पॉइंट पी हा एक अर्थ होऊ शकतो, किंवा अजून आपण लिहू शकतो याला, तर रे पी क्यू हा होऊ शकतो याचा इंटरसेक्शन सेट होऊ शकतो. बिकॉज रे आरपी ची लेंथ मोठी आहे, पी क्यू ची लेंथ लहान आहे. आपण पॉइंट पी घेऊ शकतो आणि पी क्यू सुद्धा घेऊ शकतो आपण. मग आपण इथं असू शकतो की पॉइंट पी, ओके ओके, अँड रे पी क्यू आर इंटरसेक्शन सेट. हे कोणते झाले, इंटरसेक्शन सेट. अंडरस्टूड. लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. राइट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. ओके, सो आपल्याला आता काय करायचं, युनियन सेट घ्यायचे पी क्यू चा आणि क्यू आर चा. तो इथं पी क्यू आहे आणि तो कोणता आहे बघा, इथं क्यू आर आहे. सो याचं आपल्याला घ्यायचंय युनियन सेट घ्यायचंय. आता युनियन सेटचा अर्थ काय होतो, की ज्या सेट मध्ये तुम्हाला सगळे जे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला असं क्रोनॉलॉजिक ऑर्डर मध्ये, म्हणजे त्यामध्ये सगळे घटक आले पाहिजे अशा हिशोबाने लिहायचे असते. फॉर एक्झाम्पल समजा म्हणतो ए सेट मध्ये 1 2 3 आणि बी सेट मध्ये लिहून दाखवतो तुम्हाला. ए सेट मध्ये समजा तुम्हाला आहे 1 2 3 आणि बी सेट मध्ये तुम्हाला समजा दिले आहे 4 5 6 7. आता हे दोन सेट आहेत, आपण सेट लेसन मध्ये पाहिलं होतं. तर यामध्ये काय करायचं, ए युनियन सेट बी मध्ये आपण काय करतो, की सगळे एलिमेंट आपण सरसकट लिहून काढतो. अंडरस्टूड, सगळे एलिमेंट. सो त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथं वापर करायचा. सो राइट युनियन सेट ऑफ रे पी क्यू आणि रे क्यू आर दिले. आता पी क्यू आणि क्यू आर दिले, पण आता हे रे दिले आपल्याला हे लिहायचं आहे. ओके, तर युनियन सेट मध्ये लिहायचं असेल त्या रे ला आपल्याला लाईन मध्ये लिहावं लागतं, कारण की पी क्यू आणि क्यू आर हे दोन्ही मला रे दिलेले आहे. आता हे कोणाचा भाग आहे किंवा आपण असं म्हणूया, यांना जर आपल्याला युनियन सेट मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला रे ची ऐवजी आपल्याला लाईन हा शब्द मेन्शन करावा लागेल. बिकॉज हे सगळे जे रे आहे ते या लाईन वर आहे. मग आपण लाईन जो तर रे पी क्यू आहे त्या लाईन पी क्यू असं म्हणू शकतो, आणि रे इथं क्यू आर आहे, क्यू आर आहे की त्याला आपण लाईन क्यू आर असं म्हणू शकतो. ते त्याचे पुन्हा युनियन सेट आपण लिहिणार लाईन इथं, ओके, पी क्यू अँड लाईन क्यू आर union set.
हे काय आहे युनियन सेट. अंडरस्टूड. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 4. स्टेट द रेस. ओके, स्टेट द रेस ऑफ वीक सेगमेंट QR इन सबसेट. आता ते काय म्हणतात आहे की QR एवढा काही क्यू पासून QR हा सबसेट आहे. कोणाकोणाचा सबसेट आहे ते तुम्हाला माहिती. आता आपण सेट लिस्ट मध्ये शिकलो होतो. सबसेट काय प्रकार असतो, जो सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट असतो, सगळ्यात लहान एलिमेंट असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता समजा मी म्हणते की इथं 1 2 3 आहे आणि मला याचे सबसेट लिहायचे असेल तर मी 1 लिहू शकतो, 2 लिहू शकतो, 3 लिहू शकतो, वेगळा लिहू शकतो आपण. ठीक आहे. मग तसं आपल्याला जर का समजा इथं QR हा सबसेट लिहायचा असेल, QR हा सबसेट लिहायचा असेल तर आपल्याला QR हा लहान दाखवावा लागेल, त्याच्यापेक्षा मोठे रे लिहायला लागेल. मग त्यासाठी आपण काय करू शकतो की Q पासून S आपण QS लिहू शकतो किंवा Q पासून T आपण QT लिहू शकतो. अंडरस्टूड. म्हणजे लिहिताना काय ना रे ओके QS कॉमा रे QT हे झालं. म्हणजे बघा QS QT. अंडरस्टूड. कोणाचं QRचं QS लिहिलं आणि QT लिहिलं किंवा हे तुम्ही उलट सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. मग सध्या तरी काय आलं की रे जो QR आहे त्याचा आपल्याला काय तो कोणाचा सबसेट आहे हे आपल्याला यायचं होतं. मग QR हा कोणा सबसेट आहे ते QR पेक्षा मोठे घटक आपण घ्यायचे, मोठे रे घ्यायचे. तर QS आला त्याच्यामध्ये एवढा आला आणि हा QT पण आला. ठीक आहे. तुम्ही त्याला उलट सुद्धा लिहता. QS आहे ST बनवू शकता. तो म्हणजे सर मग एका शब्दाला 2 प्रकार लिहायची काय गरज आहे, म्हणजे एका रेला 2 प्रकार आहेत. बिकॉज मानो ही रे 2 डायरेक्शन, या डायरेक्शनला पण या डायरेक्शनला. आपण आता काय करणार इथं ओके, जो QS लिहिला होता त्याला आता आपण लिहिणार SQ आणि QT लिहिला होता आपण त्याला लिहिणार TQ लिहिणार. ओके, हे झाले सबसेट्स झाले. आय होप तुम्हाला हे समजत असेल. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन 5 काय विचारलं आहे, राइट द पेअर्स ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट R. आता कॉमन एंड पॉइंट R म्हणजे काय की R हा कॉमन एंड पॉइंट पाहिजे, म्हणजे तिथं रे संपला पाहिजे, रे एंड झाला पाहिजे. मग तुमचे कोणकोणते रे येतील इथं बघा. रे पासून R पासून स्टार्ट होणारे रे दिसतात. रे RP लिहू शकता, रे RS लिहू शकता, रे RQ लिहू शकता, रे RT लिहू शकता. म्हणजे काय लिहिणार आपण रे RP कॉमा रे RQ कॉमा रे RS अँड रे आपण लिहू शकतो RT. स्टुडंट्स पाहूया आता क्वेश्चन नंबर 6 and 7. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण पाहिले. क्वेश्चन नंबर 6 बघा. राईट एनी 2 रेस विथ कॉमन एंड पॉइंट S. कॉमन एंड पॉइंट म्हणजे काय, S हा कॉमन एंड पॉइंट पाहिजे, म्हणजे S पासून एकतर रेस स्टार्ट झाली पाहिजे ओके किंवा तिथं एंड झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. तो आपण काय करायचं बघा, इथं कोणत्या येणार तर S पासून बघा इथे येणार. तर असं आपण फक्त काय करू S घेऊया आणि इथं R आणि इथं T घेऊया. सो रे दोन्ही बाजूला आहे तो आपण SR घेऊ शकतो कॉमन एंड पॉइंट आणि ST घेऊ शकतो. अंडरस्टूड. सो इथे लिहिताना आपण लिहायचं रे SR अँड रे ST. हे झाले 2 रे. क्वेश्चन नंबर 7 बघा. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP अँड रे ST. आता इंटरसेक्शन सेट लिहायचं आहे. पुन्हा असा एक क्वेश्चन रिपीट झाला आपला, याच्या आधी क्वेश्चन आला होता इंटरसेक्शन सेट लिहायचा. तो आपण काय करणार इथं बघा, तो SP आणि ST बघा चेक करा. सो SP आणि ST, तो SP एवढा आहे ओके हा मोठा आणि ST हा लहान रे आहे. आता काय विचारलं आहे की याच्यातलं काय आहे इंटरसेक्शन सेट. तर आपण याच्या आधी पण सांगितलं होतं की इंटरसेक्शन सेट तो सेट असतो जो दोघांमध्ये कॉमन असतो. सो दोघांमध्ये कॉमन कोणता आला, इथं आला S आला, पॉईंट S आला. तुम्ही ST सुद्धा लिहू शकता, म्हणजे रे ST किंवा पॉईंट S. आपण इथे लिहूया पॉईंट S लिहूया, मी त्याला पॉईंट S ओके. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 5 मधले जे 7 क्वेश्चन होते ते आपण कंप्लीट केले. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. स्टुडंट्स पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6, लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन काय विचारलं आहे, आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द फिगर गिवन बिलो. ही फिगर दिली आहे, याला बघून आपल्याला आन्सर करायचं आहे. सो इथं बघा काय दिलं इकडे, हे एक नंबर लाईन आहे त्याच्यावर ABCD ओके ओके ABCVD आहे. आय थिंक इट्स नॉट, लेट मी चेक इन टेक्स्टबुक. येस VD आहे. अँड PLQUR असे तुम्हाला रँडमली काही पॉईंट दिले, खाली त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत.
काय काय कॉर्डिनेट मिसिंग आहे बघा इथे. जसं इथं 0 नंतर इथं 2 आला आहे, 4 आला आहे, 6 आला आहे. सो आपण हे घेऊ शकतो 1 2 3 4 5. इथं बघा -1 मिसिंग, -2 आहे, -3 -4 -5. आपण हे पॉईंट घेतले मिसिंग पॉईंट. क्वेश्चन काय विचारला आहे, स्टेट द पॉईंट विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. पॉईंट बी पासून तुम्हाला पॉईंट इक्विडिस्टंट पॉईंट सांगायचं आहे. म्हणजे हा पॉईंट बी आहे, इथून इक्विडिस्टंट पॉईंट तुम्ही सांगायचं आहे. मग आता कसं सांगणार इथं बघा. सो आता इथं बघा आपण काय करू शकतो, इथं कॉर्डिनेट ते घेऊ शकतो मनाचे, पण पॉईंट हे मनाचे घेऊ शकत नाही अनलेस तुम्हाला दिले असेल तर. तो इथं बघा पॉईंट बी पासून चेक करूया आपण. ओके, इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. बी पासून बघा इथं एक युनिट अंतरावर, आपण सेंटीमीटर बोलू शकत नाही बिकॉज त्याचं माप आपल्याला काय दिलं नाही, सेंटीमीटर आहे की काय आहे. सो आपण इकडे काय होतो इकडं की बी पासून आपण बघू शकतो सी हा पॉईंट आहे जो की 2 युनिटवर आहे. ओके, आणि बी पासून ए सुद्धा आहे. अंडरस्टूड. त्याचबरोबर बी पासून मग 4 पॉईंटवर 1 2 ओके 1 2 3 ओके 3 कोणता आहे व्ही आहे, पण इथं 1 2 3 कुठला पॉईंट नाही दिला आहे. सो आपण नाही घेऊ शकत. पण 4 बघा चौथ्या अंतरावर म्हणजे 4 युनिटवर कोणता आहे डी पॉईंट आहे. सो 1 2 3 4 युनिटवर कोणता आहे इथं डी आहे पॉईंट. इथून आपण डिस्टन्स चेक करूया. 4 युनिट म्हणतोय मी. ओके 1 2 3 4 पी आहे. सो आपण अशा जोड्या लिहू शकतो. मग लिहिताना आपण बघा इथं काय आहे ना, आपण सगळ्यात पहिले आपण इथं आहे ना पॉईंट. ओके, स्टेट द पॉईंट विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. मग बी पासून कोणता आहे सी अँड पॉईंट ए. हे एक झालं. ठीक आहे, इथे 1 नंबर येतो. सेकंड नंबरला पॉईंट ओके बी पासून आहे डी अँड पॉईंट इथं कोणता आहे 1 2 3 4 पी. सो हे झाले आपला आन्सर बी पासून इक्विडिस्टंट असणारे पॉईंट. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. राईट अ पेअर ऑफ विच इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. आता क्यू पासून तुम्हाला कोणते पॉईंट इक्विडिस्टन्स आहे ते लिहायचं आहे. क्यू पासून बघा इथं क्यू आहे. आता क्यू पासून एल आहे, यू आहे. आपण लिहूया इथं पॉईंट एल अँड पॉईंट यू. हे झालं फर्स्ट. सेकंड पॉईंट क्यू पासून अजून कोणता आहे बघा इथं पी आहे 2 युनिटवर आणि इथं आर आहे. सो लिहूया आपण पॉईंट पी अँड पॉईंट आर. ओके, सो अशा प्रकारे आपण हे 2 क्वेश्चन कंप्लीट केले. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मग डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स यू व्ही बी आणि यू एल. मग पहिलं स्टेप बाय स्टेप होऊया. डिस्टन्स यू व्ही काढूया आपण. ओके, मग लिहिताना कसं लिहायचं बघा. डिस्टन्स यू व्ही काढायचं आपल्याला, यू व्ही. सो दोघांचे आपल्याला कॉर्डिनेट्स माहीत पाहिजे. मग लिहिताना काय यायचं पॉईंट यू कॉर्डिनेट, पॉईंट यूचा कॉर्डिनेट आपल्याला लिहायचं आहे. सो पॉईंट यूचा कॉर्डिनेट, यू बघा कुठं आहे इथं यू -5 किंवा -5 बोला तुम्ही याला. पॉईंट व्ही कॉर्डिनेट, पॉईंट व्ही कॉर्डिनेट. व्हीचा कोणता कॉर्डिनेट आहे इथं 5 आहे. सो आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स यू व्ही. सो डिस्टन्स यू व्ही. ओके, सो कधी पण मोठ्यातून लहान संख्या वजा होते. सो कोण मोठा आहे पॉझिटिव्ह 5 इज ग्रेटर दॅन -5. सो आपण 5 मायनस ब्रॅकेटमध्ये -5 येणार. ओके 5 येणार मायनस प्लस. ओके 5 + 5 10. सो किती असं आलं इथं 10 आलं. ओके, नाव लेट्स सी डिस्टन्स पी सी. सो डिस्टन्स पी सी फाइंड करायचं आपल्याला. मग पॉईंट पी कॉर्डिनेट इज, पॉईंट पीचा कॉर्डिनेट कोणता आहे बघा. सो पॉईंट पीचा कॉर्डिनेट इथं कोणता आहे आपल्याकडे -2 किंवा -2 बोलायला तुम्ही -2. अँड पॉईंट सी कॉर्डिनेट, पॉईंट सी कॉर्डिनेट इज, पॉईंट सीचा कोणता कॉर्डिनेट आहे पॉईंट सीचा आहे इथं 4. सो इथं काही ना आपण देअरफॉर डिस्टन्स पी सी. मग डिस्टन्स पी सी कसं काढणार. ओके, मोठ्यातून लहान. सो 4 मायनस ब्रॅकेट -2 4 येणं मायनस प्लस किती आन्सर आलं 6 आलं. ओके, पाहूया आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन. डिस्टन्स व्ही बी फाइंड करूया. डिस्टन्स व्ही बी. ओके, मग सगळ्यात पहिले दोघांचे कॉर्डिनेट लिहूया. पॉईंट व्ही कॉर्डिनेट, पॉईंट व्ही कॉर्डिनेट. पॉईंट व्हीचा कॉर्डिनेट आहे 5. पॉईंट बी कॉर्डिनेट, पॉईंट
बी कॉर्डिनेट. ओके, सो पॉईंट बीचा कॉर्डिनेट कुठं इथं 2 आहे. सो इथं आपण लिहिणार देअरफॉर डिस्टन्स व्ही बी इज इक्वल टू, हा डिस्टन्स व्ही बी फाईंड करायचा आहे. सो 5 इज ग्रेटर दॅन 2, सो 5 - 2 आन्सर किती आले तर 3 आलं. आता ते ग्लास उरलेला आहे. सो आय ॲडजस्ट हिअर, मी इथं ॲडजस्ट करून जरा लिहून दाखवतो तुम्हाला. ओके, इफ यू आर कम्फर्टेबल. ओके, सो पॉईंट यू एल बघा, डिस्टन्स यू एल, माफ करा, डिस्टन्स यू एल. सो यू एलमध्ये बघा डिस्टन्स यू, यूचं कोणतं कॉर्डिनेट आहे इथं -5. मग त्याला असं पॉईंट, ओके, यू कॉर्डिनेट पॉईंट यू कॉर्डिनेट इज -5. आणि एलचा करूया पॉईंट एल कॉर्डिनेट. सो एलचा कॉर्डिनेट चेक करूया आपण. इथं किती दिलं आहे, -3 दिलेलं आहे, -3. अंडरस्टूड. सो आपण काय करणार, डिस्टन्स यू एल इज इक्वल टू, आता दोघातून मोठा कोण आहे, तर ऑब्व्हियसली निगेटिव्हमध्ये कसं असतं, मी तुम्हाला आधी पण सांगितलं व्हिडिओमध्ये की निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये कसं असतं की जी संख्या लहान आहे ती मोठी असते. ओके, सो -3 इज ग्रेटर दॅन -5, सो -3 मायनस -5. सो इथं -3 मायनस प्लस 5 मायनस प्लस मायनस, सो 5 - 3 2, साइन ऑफ अ ग्रेटर नंबर प्लस आपण काही देत नाही. So this is the way we answered of all the questions of question number 6. Okay, so I hope students you understood it very well. समजलं असेल, हे लिहून घ्या, तुम्हाला हेल्पफुल होईल. तुमची एक्झाम पण आहे, आता युनिट टेस्ट आहे आणि परत तुम्हाला सेमिस्टर एक्झामसुद्धा आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल, आवडला असेल. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपलं ॲप्लिकेशन आहे ओम चौधरी कोचिंग क्लास नावाने. ॲप्लिकेशन प्ले स्टोर अवेलेबल आहे, डाउनलोड करून घ्या. तिथेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तिथे खूप सारं मटेरियल आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. नोट्स आहे, सायन्सचे नोट्स आहे 9th, 8th, 10th. त्याचबरोबर व्हिडिओ अवेलेबल आहे 9चे आहे, 10चे आहे. तो जाऊन नक्की बघा. ओके, आणि आपला रिव्ह्यूसुद्धा द्या. आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन नक्की आपल्या ॲप्लिकेशनवर रिव्ह्यू द्या. आणि यूट्यूबवर चॅनल आहे तो सबस्क्राईब करून आपल्याला सपोर्ट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.